नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे. तर आता मित्रांनो, भूमी ही फार मोठ्या संकटात अडकलेली असते. रागिनीने तिला मोठ्या जंगलामध्ये अडकवून टाकलेलं असतं. जंगलातून व्यक्ती जिवंत पुन्हा कधी येऊ शकत नाही. तर इथे आता जी भूमी मोठ्या संकटात अडकलेली आहे ती आई योगेश्वरीच्या कृपेने, तर आता इथे आई योगेश्वरीच्या कृपेने आकाश व भूमीची भेट कशी होणार आणि आकाश भूमीला या मोठ्या संकटातून कशाप्रकारे वाचवणार आणि साप चावलेल्या भूमीला आकाश कशाप्रकारे या संकटातून बाहेर काढत रागिनी आत्याचं भयानक सत्य हे जेव्हा आजीच्या कानावर पडणार तेव्हा आजी ते सत्य कशाप्रकारे सर्वांसमोर आणणार आणि आकाश भूमीला वाचवत पुन्हा एकदा रागिनी सगळ्यांसमोर विलन ठरणार हे आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंतच्या भागांमध्ये आपण पाहिलं होतं की प्रशांतने पारितोष सरांच्या ऑफिसमध्ये फोन करून विचारलेलं असतं की ताई तिकडे आहे का, परंतु पारितोषने सांगितलेलं असतं की नाही, आज ऑफिसने तिला सोडलेलं नाही, म्हणजेच ऑफिसची गाडी नव्हती. कारण भूमी मॅडमने तसं आम्हाला इन्फॉर्म केलं की तुम्ही तिचे भाऊ तिला गाडी पाठवणार आहात. आता प्रशांतला कळून चुकलेलं असतं की म्हणूनच ताईने लोकेशन पाठवलंय. याचा अर्थ या रागिनी पटवर्धनने ताईवर काहीतरी नक्कीच करण्याचा प्रयत्न केलाय. तर इथे रागिनीचे जे गुंड असतात व्यंकट आणि त्याची माणसं ही भूमीला एका भयानक जंगलामध्ये अडकवतात आणि तिला तिथेच बांधून ठेवतात आणि त्यामुळे भूमीला आता खूप मोठं टेन्शन आलेलं असतं. आता भूमीच्या पोटात एक लहानगं जीव असतं आणि त्या जीवाने काय करावं याचं भूमीला आता कळत नसतं. आता मला अडकवलंय, मी नक्की काय करू. पण मात्र भूमीने एक हुशारीने चलाकीने काम केलंय, ते म्हणजे इथे प्रशांतला तिने लोकेशन पाठवलेले आहे. म्हणूनच प्रशांत आता आकाशच्या मदतीने तिकडे जायला निघालेलाच असतो. तेवढ्यातच बाबांना आता कळतं की भूमीवर आपल्या फार मोठं संकट आलेलं आहे आणि बाबांना तो सांगतो की बाबा, तुम्ही काळजी करू नका, मी आणि आकाश जिजू आता जाणार आहोत आणि भूमीताईचं लोकेशन असल्यामुळे आम्ही तिच्यापर्यंत नक्कीच पोचू. आता बाबांच्या सगळा हा प्रकार लक्षात येऊ लागतो. आता जेव्हा प्रशांत निघून जातो तेव्हा माधवराव हे नीलांबरीकडे येतात आणि नीलांबरीला म्हणतात की काय ग नीलू, नाही म्हणजे मगाशी मी तुला बघितलं, तू काहीतरी बोलत होतीस की नक्की तुझं काम होऊन जाईल, काळजी करू नकोस, हे सगळं तू त्या पौर्णिमाला सांगत होतीस. नेमकं ते तुझं कोणतं काम होतं? साड्या फॉलोपिक करण्याचंच काम होतं की दुसरं काहीतरी होतं? तेव्हा नीलांबरीची मात्र ततपप होते. बाबा म्हणतात की हे बघ नीलांबरी, मला इतकंच कळत आहे की आता माझी भूमी गायब झाली आहे. तेव्हा नीलू म्हणते की काय काय बोलताय तुम्ही, गायब झाली वगैरे म्हणजे नक्की काय झालंय? असेल इथे कुठेतरी उंडारत, विचारा तिच्या बॉसला. तेव्हा मग बाबा म्हणतात की तुझं थोबाड बंद ठेव, तुला माहिती आहे मी नक्की काय बोलण्याचा प्रयत्न करतोय ते. तू जे काही करतेस ना, तुझी नाटकं वेळीच थांबव आणि जर मला समजलं, माझ्याकडे असा कोणत्याही प्रकारचा पुरावा हातात लागला की भूमी गायब होण्यामागे तुझाच हात आहे, तर मात्र मी तुला यावेळी सोडणार नाही. आणि हो, मला प्रशांतने सांगितलं की त्याच्या मोबाईलवरून भूमीला मेसेज गेला होता, परंतु मला प्रशांत तर म्हणतोय की बाबा, असं कोणत्याही प्रकारचा मेसेज मी केलेला नाही. मग तो मेसेज केला कोणी? खरं तर नीलू, तुझ्या माझ्याशिवाय या घरात कोणीच नाही आहे. मग मी मेसेज केला नाही तर मग तो कोणी केला? आता पौर्णिमा ही घरी फोन करण्याचा ट्राय करत असते. तेवढ्यातच बाबांचं बोलणं तिच्या कानावर पडतं. नीलूने फोन उचललेला असतो. आता पौर्णिमाला कळतं की बाबांना तिकडे या सगळ्या गोष्टींची टोटल लागली आहे, परंतु तिला काहीच घेणं देणं नसतं. ती म्हणते की असू देत ना, आईला ओरडा पडला तर असू देत, परंतु आमचं तर काम झालं ना. आता भूमीची हे काही शेवटची वेळ आहे, त्यानंतर मग भूमी काही आता कोणास दिसणार नाही. म्हणून आता संपलं सगळं. हवं तर आई हवं तितकं पैसे देऊ शकतात, म्हणून ती आता निर्धास्त असते. त्याचबरोबर बाबा म्हणतात की नीलू, काय काय झालं, म्हणजे दिवसात तारे चमकल्यासारखं वाटतंय का? जर माझ्या भूमीला काहीही झालं तर याद राख, मी तुला सोडणार नाही आणि मला हे कळलेलं आहे की तू त्या रागिनीच्या टीममध्ये आहेस. आता मात्र नीलांबरीची बोलती बंद होते. नीलांबरी म्हणते की देवा, जर आता या भूमीला काही झालं तर माझं मात्र काही खरं नाही. तर रागिनी मात्र खूप खुश असते. रागिनीला काय, फक्त मासा गळाला लावायचा असतो, तो तिने लावलेला असतो आणि नीलांबरीचा संसार जोडो किंवा मोडो, काही करायचं तिला नसतंच.
ती म्हणते की चला म्हणजे आईचा तर उपयोग करून झाला, आता आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होणार. आता हे ऐकल्यानंतर ती मात्र खूपच खुश असते. ती म्हणते की आई तुम्ही काळजीच करू नका, आता भूमी काही वाचत नाही. तेवढ्यातच आता रागिणीच्या लक्षात येतं की पुढे काय होऊ शकतं, कारण आकाश आणि प्रशांत तर निघालेत. मग आता पौर्णिमा म्हणते की आई मला एक काळजी वाटते, जर समजा भूमिताईला काही होण्याच्या आतच आकाश भाऊजींनी तिला वाचवलं तर. आता हे ऐकल्यावर रागिनी चिडते, म्हणते की झाली तुझी तोंड सुरू. अगं नुसती तोंडाची वाफ घालवणं सुरू केलंस का तू? अगं म्हणजे तेच म्हटलं, आतापर्यंत कसं निगेटिव्ह काही बोलली कशी नाहीस? अगं काहीच होणार नाही, काळजी करू नकोस, आज तर माझा मूड खूप छान आहे. बघ आज मी माझं छान असं जेवण बनवलेलं आहे. तर इकडे आकाश मात्र धावा करत असतो, त्याच्या हातामध्ये टॉर्च लाईट असते आणि तो म्हणतो की भूमी भूमी कुठे आहेस तू? भूमी प्लीज माझ्या समोर ये ना. आणि तो आई योगेश्वरीचा धावा करत करत भूमीला त्या भर जंगलात शोधत असतो. त्याच वेळेला इथे आता भूमी ही एका झाडालाच अडकून असते आणि तिला तिथे बांधल्यामुळे भूमीला कुठे हलता देखील येत नसतं. तर इथे भूमीला वेगवेगळ्या प्राण्यांचे आणि आवाज येत असतात आणि त्या प्राण्यांच्या आवाजाने भूमीच्या जीवाची धगधग आणखीनच वाढलेली असते, ती खूप घाबरत असते. तर इथे प्रशांत हा जिकडे तिकडे शोधू लागतो. ताई ताई कुठे आहेस तू? ताई भूमिताई असं म्हणून तो हाक मारत असतो. तर इथे त्याला कुठेही भूमी दिसेनासी होत असते. सगळीकडे नुसतं अंधार अंधार असतो, त्या जंगलात कोणीही नसतं, म्हणून प्रशांतलाही बिचाऱ्याला एकट्याला भीती वाटत असते. परंतु 2 ठिकाणी शोधलं तर भूमी लवकर सापडेल या आशेने आकाश आणि प्रशांत दोघंजणही तिला शोधत असतात. भूमी मात्र खूप घाबरून गेलेली असते. भूमी म्हणते की हे देवा, माझ्या आयुष्यात काय संकट वाढून ठेवलेस तू, मला कसं नाही समजलं. एकदा मी या सगळ्यामधून अडकून गेले, आता पुन्हा पुन्हा मला नाही करायचं. आणि आता माझ्यासमोर माझं लहान गजीव आहे, त्या बाळाची काय चूक आहे? मला काही झालं तरी या सगळ्यातून वाचायलाच हवं. आई योगेश्वरी धावा करते तुझा, लवकर ये वाचव असं ती म्हणते. तर इथे रागिनी म्हणते की हे बघा, आता एव्हाना आपली शिकार झाली असेल. भूमीला आता कुठल्या तरी जनावरांनी लचके देखील तोडले असतील, काहीच काळजीचं कारण नाही. जाऊ दे आकाशला. आता तेवढ्यातच आपली रागिनीची आई म्हणजेच आजी हळूहळू चालत किचनकडे येत असते. अजून रागिनी काही येत कशी नाही बाहेर असा विचार करत असते. तेवढ्यातच आता आजी येते आणि आजीच्या कानावर हे सगळं काही सत्य पडलेलं असतं. आजी म्हणते की काय रागिनी, अगं तू आता काय बोलत होतीस की काय त्या आपल्या भूमीचं काय झालं? तेव्हा मग आता रागिनी म्हणते की अगं आई काय नाही, भूमीचं कुठे काय म्हणाले मी, जनावरांचे लचके वगैरे असं काय म्हणत होतीस असं आजी म्हणते. आजी म्हणते की खरं खरं सांग मला. अगं रागिनी तू काही केलंयस का? अगं आता तुम्ही तिघंही मोठमोठ्याने हसत होतात, खिदळत होतात, नेमकं काय चाललंय तुमचं, मला जरा प्लीज तुम्ही सांगा. भूमीच्या बाबतीत अपशकून घडलाय मगाशी, मनूकडून तो तोरणहार पडला, आता मला खरं खरं सांग, तू काही केलंयस का रागू, खरं सांग मला असं म्हणून आता आजी रडायला लागलेली असते. तर आता मनू म्हणत असते की आजी मला खूप भीती वाटत आहे, आपली ताई जे म्हणायची तेच खरं आहे, याचा अर्थ की आई आहेत त्या ताईवर संकट आणण्याचा प्रयत्न करतायत. आणि म्हणजे आपली ताई कुठे अडकली का, ते काय म्हणाल्या, जनावरांनी लचके म्हणजे काय म्हणायचे तुम्हाला? तेव्हा आता रागिनी डोळे मोठे करते आणि मानसीकडे बघत असते, कारण आजीच्या होला हो मानसी करत असते आणि याचा राग मात्र रागिनीला खूपच येत असतो. रागिनी म्हणते की मानसी काय बोलतेस काय तू? अगं आई तू तरी काय बोलतेस, असं का बोलतेस? अगं मी आपल्या भूमीच्या बाबतीत असं कशाला काहीतरी करेन, तुला असं का वाटतं? तेव्हा मग आता आजी म्हणते की नाही मी ते ऐकलं आहे. आता मात्र इथे आजीला आपल्या मुलीचा खरेपणा, थोडा तरी जो काही खोटारडेपणा समोर आलेला असतो. तर इथे व्यंकट जो असतो त्याला रागिनी कॉल करून सांगते की तू भूमीचा फोन व्यवस्थित ठिकाणी केला आहेस ना शिफ्ट? तेव्हा तो म्हणतो की हो मॅडम, काळजी करू नका, मी भूमीच्या फोनचं लोकेशन सतत चेंज करत आहे, त्यामुळे ते जंगलामध्ये कुठेही व्यवस्थित एका ठिकाणी त्या आकाशला सापडणारच नाही आणि तो आकाश काही त्या सिच्युएशनपर्यंत जाऊन पोचणार नाही, तुम्ही अजिबात काळजीच करू नका असं आता तो व्यंकट म्हणतो. त्याच वेळेला इथे आता रागिनी ही खूप टेन्शनमध्ये असते. रागिनी म्हणते की आता आईने हे सगळं ऐकले म्हटल्यावर आपण काय करणार? अभिजित म्हणतो की अगं आई तू आज जरा आजीला वेगळ्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न कर, आता काय करावं हे त्यांना काही कळत नसतं. मात्र इथे आता प्राण्यांचे आवाज सुरू झालेले असतात आणि जशी जशी रात्र होते, जसा जसा गारठा वाढतो तसे तसे प्राणी बाहेर यायला सुरुवात होतात. तर आता इथे एक जो मोठा साप असतो तो बाहेर येतो
आणि भूमी ही खूपच रडत असते. ती म्हणते की काय करू मी, कशाप्रकारे स्वतःचा जीव वाचवू, काय करू, असं म्हणत ती आता रडत असते. आणि आकाश आकाश अशी हाक देत असते. त्याच वेळेला इथे आता जोरामध्ये वारा व्हायला लागतो आणि भूमी स्वतःच्या हाताला ते बांधलेलं असतं ते हाताचं सोडवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु ते काही सुटत नसतं. पोटातल्या बाळाला ती सांगते की बाळा, तू काळजी करू नको, तुझी आई आहे ना, काहीच होणार नाही. तर इथे आकाश असा जेव्हा ती हाक मारते तेव्हा आकाशच्या हृदयापर्यंत भूमीची ती हाक पोहोचलेली असते. आणि आकाश म्हणतो की भूमी, तू काळजी करू नकोस, मी येतच आहे, नको घाबरू तू, असं म्हणून आकाश हा तिच्या हळूहळू जवळजवळ पोचत चाललेला असतो. परंतु इथे मात्र नियतीला काहीतरी वेगळंच मान्य असतं. आता त्याचं भक्षक त्याला मिळालं म्हटल्यावर तो सोडणार आहे का? म्हणून आता भूमी ही जंगलातच अशा प्रकारे समोर उभी असताना भूमीच्या पायावर जोरात सर्पदंश होतो. आता भूमी जोरात आकाश असा आवाज देते. त्याच वेळेला आता आकाश हा अगदी जवळपास पोहोचलेला असतो आणि त्याला आवाज कानात पडतो. तो म्हणतो की हा तर आवाज माझ्या भूमीचा होता, असं म्हणून तो आता त्या आवाजाच्या दिशेने जोरजोरात भरधाव वेगाने धाव घेऊ लागतो. आणि मग तिथे तो टॉर्च घेऊन जोरजोरात पळत असतो. भूमी, मी आलो भूमी, असा आवाज देत देत आता तो पुढे पुढे धावत असतो. आणि त्याच वेळेला इथे आता भूमीला सर्पदंश झाल्यामुळे तिला चक्कर सारखं व्हायला लागते. आणि तिला अशा प्रकारे चक्करसारखी झाल्यामुळे तिला त्रास व्हायला लागतो आणि तिच्या अंगात ते विष आता हळूहळू भिनत जातं. आणि समोर आकाश भूमीला बघतो तर भूमी आता पूर्णपणे पांढरी पडत चाललेली असते. आता आकाश हा भूमीपर्यंत येतो, म्हणतो की भूमी, काय झालंय तुला? तेव्हा भूमी म्हणते की आकाश, ते बघते, तिकडे बघ, असं म्हणून ती सापाकडे दाखवण्याचा प्रयत्न करते. तर आकाश भूमीचा पाय बघतो, सर्पदंश आता झालेला असतो. आता आकाशला काय करावं काही सुचत नाही, कारण पोटात तर बाळ आहे आणि भूमीची अवस्था अशी, काय करावं काही सुचत नाही. आता इथे भूमी ही विचार करते की आकाश बघ माझा हात, आणि ती हात दाखवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा आता आकाश म्हणतो भूमी जरा इथेच थांब. आकाश स्वतःचा रुमाल काढतो आणि रुमाल काढून तो भूमीच्या पायाला तिथे घट्ट बांधतो जिथे सर्पदंश झालेला असतो आणि भूमीच्या पायातलं विष हे पुढे पसरवण्यापासून थांबवायला लागतो. आता या सगळ्यामध्येच भूमी थोडीशी बरी वाटत असते, म्हणजेच आकाशला पाहिल्यावर तिचा थोडासा जीवात जीव येतो. आकाश म्हणतो भूमी घाबरू नकोस, काही नाही होणार. तर आता आकाश बाजूच्या असलेल्या दगडाच्या साह्याने तिच्या हातातली जी कस्टडी असते ती तोडून काढतो आणि भूमीला आता तो उचलूनच घेऊन जात असतो. हेल्प हेल्प असं ओरडत असतो, परंतु प्रशांत आता आवाज ऐकतो, त्यांची गाडीही बंद पडलेली असते. तर इथे आता रागिणीची मात्र पूर्णपणे गोची झालेली असते. भूमी वाचली की नाही ते तर माहीत नाही, परंतु आईने सगळं सत्य ऐकलं. आता इथे रागिणीचा कशा प्रकारे न्यायनिवाडा होणार आहे आणि आजीने हे सगळं सत्य ऐकल्यानंतर आता आकाश भूमीला कसा वाचवणार, आणि त्यानंतर भूमी वाचल्यानंतर आजीच आकाशसमोर रागिणीचं हे सगळं सत्य आणि रागिणीचा खरा जो मास्टर माइंड चेहरा आहे तो कशा प्रकारे आकाश आणि सगळ्यांसमोर आणणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.